हाय गाईज, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते. एक्झॅक्टली ज्या पद्धतीने आपण काल मार्केटमध्ये जे बिहेवियर बघितलं होतं किंवा ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीनं प्रॉपर असं वर्किंग केलं. त्या झोन बसून रिव्हर्स येणं, त्या झोन बसून वरती जाणं, ह्या तर लेवलला पूर्ण आपल्या प्रॉपर असं रिस्पेक्ट केलं. फक्त आपली कंडिशन अशी होती की जरा कंडिशन आपलं ह्या दरम्यान कॉल साईडला होतं आणि ऑलमोस्ट 90% सॉरी 90 ते 95% टार्गेट आपला अचीव्ह करून दिलं होतं. फक्त एक 20-25 पॉईंटच्या हिशोबाने मार्केटमध्ये एक फॉल आला. ज्या व्यक्तीने स्टॉप लॉस ट्रेल केला असणार त्याला बऱ्यापैकी जर बेनिफिट झाला असेल, पण एक्झॅक्टली ज्याने वेट करून थांबले असेल त्यांना जरा हा स्टॉप लॉस जरा एकतर सहन करावा लागला असेल. पण ज्या झोन पासून आपण कॉलची मुवमेंट टाकली होती त्या झोन पासूनच मार्केटमध्ये हा एवढी मोठी रॅली तरी झाली. एक्झॅक्टली डाऊनफॉल जर म्हटला तर एक्झॅक्टली आता जे प्रिडिक्शन आपलं चेंज झालंय, पण ज्या पद्धतीने आपण कालचं बिहेवियर होतं त्या पद्धतीने तर झालंय. तर एक्झॅक्टली बघा, ह्या झोन पासून परत मार्केटमध्ये निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह येण्याचे चान्सेस आहेत. तर एक्झॅक्टली तो झोन येतोय हा. ओके, ह्या झोन नंतर मार्केटला आपण पुटला बसू शकतो. त्याच्यानंतर मार्केटने ऑलरेडी कॉल साईडला ब्रेक दिलेला आहे, कॉल साईडला याचं टार्गेट पण टच झालेला आहे. परत समजा खाली आलं तर परत कॉलला आपण बसू शकतो आणि ह्या झोनच्या खाली पुटला बसू शकतोय आणि परत ह्या झोनच्या वरती आपण 25,025 या लेवलसाठी थांबू शकतो. माझ्या हिशोबाने उद्या आपल्याला मार्केट जर ओपनिंग जर करायचं म्हटलं तर फ्लॅट किंवा गॅपअप होऊ शकतं. या दरम्यान गॅपअप झालं तर तुम्हाला इथं पण रॅली सहज दाखवून देऊ शकतं. एक्झॅक्टली हा पण झोन आता जरासा रिव्हर्सल मध्ये पडू शकतो. ह्याच्याही वरती परत कॉल साईडला व्हॅल्यू होऊ शकते मार्केटमध्ये. एक्झॅक्टली मेन जे टार्गेट येणार ते मार्केटचं 25,025 आणि 25,040 हे टार्गेट मेन येणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकते आणि कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये चांगल्या पद्धतीने रॅली होऊ शकते. तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये आपण टाइम फ्रेम जे यूज करतो ते 15 मिनिट टाइम फ्रेम यूज करतोय आणि त्या 15 मिनिट टाइम फ्रेम नुसार जर तुम्ही बँक निफ्टीचा जर बिहेवियर चेंज केला किंवा चेक केला, आपण काल ज्या लेवल पासून सांगितलं होतं की ह्या झोनला मार्केट येणार त्या झोनला आलेला आहे. एक्झॅक्टली बघा, ह्या झोन पासून कॉलचा व्यू होता. मार्केटचा गॅप ओपन झाला, कॉललाच गेला, पण ह्याच्यावरती कॉल होता प्रॉपरली कॉलला गेला आणि ह्या झोनच्या खाली फुटला होता आणि त्या झोन खाली मार्केट कुठला कन्वर्ट झालेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण हा ड्रॉ केला होता त्या पद्धतीने प्रॉपर झालेला आहे. परत इथं कॉलची कंडिशन होती आणि मार्केटनं प्रॉपर त्याला सपोर्टिंग वरती ढकललेलं आणि उरलेलं जे नेक्स्ट टार्गेट आहे हा आता स्टॉप लॉस येणार. या स्टॉप लॉसला इथं फ्लॅट ओपन झालं तुम्ही कॉल साईडला परत बघू शकता. तुमचं जे नेक्स्ट टार्गेट आहे ते 51,779 हे येऊन जाऊ शकतं आणि ह्याच्यावरती क्रॉस झालं तर तुम्हाला इथं पण रॅली दिसून येऊ शकते. तर ही रॅली जर तुम्हाला इथे दिसत असेल किंवा समजा मार्केटनं उद्या 52,392 जर क्रॉस केला तर तुम्हाला फिन निफ्टीमध्ये पण कॉल साईडची रॅली दिसून येऊ शकते आणि उद्या फिन निफ्टीला चान्सेस आहेत की कॉल साईडला चांगली मुवमेंट सापडून येऊ शकते. आणि एक्झॅक्टली 0 हा जो ट्रेड आहे तो एक्झॅक्टली उद्या साईडला आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येऊ शकतो. या झोनच्या पण खाली पहिलं ते सेकंड थर्ड टार्गेट दिसून येऊ शकते आणि याच्यावरती आपल्याला हे फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड हे टार्गेट मार्केट दिसून येऊ शकते. या झोनला रिव्हर्सल मार्केट येण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या झोन पासून मार्केट आउट साईडला मुवमेंट होण्याचे चान्सेस आहेत. जसं काल सॉरी तसं उद्या बँक निफ्टी वर्किंग करत त्याच पद्धतीने आपण फिन निफ्टीमध्ये पण वर्किंग करणार आहोत. बिकॉज फिन निफ्टीमधले जे लेवल्स आहेत ते एक्झॅक्टली मोठमोठे आहेत. कारण फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेट असे वेगवेगळे टार्गेट आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण जे पण फॉलो करायचं ते बँक निफ्टीला करायचं. बँक खाली आलं तर फिन निफ्टी खाली येणार, बँक निफ्टी वरती गेलं तर फिन निफ्टी वरती जाणार आहे. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकनला क्लिक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. थँक्यू.